हॅलो यूट्यूब फॅमिली. तर कसे आहात तुम्ही? तर माझं नाव आहे सुषमा धुमाळ. तर आज ब्लॉग काढायचं तर काही म्हणजे कारण तर नाही आहे, पण कारण आहे, पण असं पण म्हणता येईल मला. तर आज आहे आपला कितवा तिसरा सोमवार. तर आज माझी तब्येत थोडी हेच होती. मी सकाळी पण नाही काढू शकले, नाही तर तुम्हाला मी अपडेट देणार होते आज. तर मी सकाळी पण काही व्हिडिओ काढू नाही शकले, कारण माझी थोडीशी तब्येत बरी होती म्हणजे, पण मग थोडेसे याच्यामध्येच होते. नंतर माझी तब्येत थोडीशी चक्कर वगैरे यायला लागली, म्हणून मी काही व्हिडिओ काढला नाही. तर आता थोडं बरं वाटायला लागलं होतं अर्धा एक तासापूर्वी. आताचे वाजले 2:45. 2:45 वाजले. तर मी सकाळीच ब्लॉग काढून टाकणार होती. सकाळी मी तुम्हाला दाखवणार होती कसं केलं, काय केलं. पण एक आज म्हणजे काही धावपळ वगैरे काही झाली नाही आणि व्यवस्थितच झालं. पण माझी थोडी तब्येत नंतरून थोडीशी डाऊन होत चालली होती. तर म्हणजे कारण म्हणजे असं नाही का मला भूक वगैरे लागली किंवा काय नाही माहिती. मला बहुतेक ऊन होतं, उन्हामुळं थोडंसं मला हे झालं. उन्हामुळं थोडंसं धांदळ झाली थोडीशी. तर घरामध्ये बी थोडंसं असं वाटत होतं, पण त्याच्यानंतर बाहेर निघल्यानंतर पण मला थोडंसं असं वाटत होतं का चक्कर वगैरे, थोडंसं हेच वाटत होतं. अजून बी थोडंसं वाटतं, पण आता थोडंसं रिलॅक्स वाटतं आहे, थोडंसं बरं वाटतं आहे. पण नंतर देवाचं नाव घेत गेले की हे बघा, आता सगळं काही तर देवापाशीच आहे आपलं, बरोबर आहे की नाही. जे काय असं आपलं दुःख सुख सगळं देवापाशी. तर मग मी देवाचं नाव घेत राहिले. मग मला थोडं बरं वाटलं म्हणजे अजून बी थोडंसं वाटतंच आहे. बरं बी वाटतं, नाही पण वाटतं, असं समजून घ्या. तर आज आहे माझा तिसरा सोमवार. मी सकाळी उठल्यावर आंघोळ वगैरे केली. आंघोळ केल्यानंतर माझी पूजा वगैरे आटपून झाली. पूजा वगैरे झाल्यानंतर माझा स्वयंपाक वगैरे सगळं आवरून झालं. आज लेट पण झालं, नाही तर माझं दर सोमवारी लवकर आवरून होतं. त्याच्यानंतर पूजेला आली मंदिरामध्ये पण खूप गर्दी होती आज. तर मी आज मंदिरामधलं पण तुम्हाला एक अपडेट टाकणार होती, पण खूप गर्दी होती आज तिथं. म्हणजे सोमवार पण होता आणि एकादशी पण आहे आज. तर एकादशीमुळं आहे ना, तर थोडी गर्दीच होती. तर तिथलं पण मी काय टाकू नाही शकले. इतकं ऊन आहे, बापरे, भयंकर ऊन आहे. आता खूपच ऊन पडतं आहे आता. तर त्या उन्हामुळे ना, असं ऊन डोक्याला लागतं ना, त्याच्या उन्हामुळे ना तर काहीच करू वाटत नाही आणि काही मी तर म्हणते बोलू पण वाटत नाही मला जास्त. खरं सांगते तुम्हाला मित्रांनो, जास्त बोललं ना तर असं वाटतं का असं कोरडं पडल्यासारखं वाटतं, म्हणून काही जास्त बोलले पण नाही. तर मग म्हटलं चला, आज तिसरा सोमवार पण आहे आणि आपण काय टाकलं पण नाही. उद्या 14 एप्रिल. मी 14 एप्रिलची तुम्हाला ब्लॉग टाकेल किंवा एखादी रील वगैरे. रील तर टाकणारच आहे मी, पण मग तुम्हाला ब्लॉग खूप छान असतं इकडे, खूप छान. जे बी म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यांसाठी चांगलं केलेलं आहे. सगळे जाती धर्म एकच आहे. आपण सगळे जातीचे मतलब सगळ्यांना एकमेव मानतो आपण. देव तर महादेव सगळेच मानतात, सगळेच महादेवाला मानतात, बरोबर आहे की नाही. म्हणून जातीमध्ये भेदभाव केल्याने काही हे होत नाही, करू नका. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी खूप काही केलेलं आहे आपल्यासाठी. खूप त्यांची जयंती उद्या. तर उद्या 14 एप्रिलची खूप गर्दी राहणार आहे. म्हणजे काय म्हणजे जे प्रॉपर एक बुद्धिस्ट लोक असतात, त्यांची तर दिवाळीसारखा तो सण असतो. म्हणजे एकदम छान करतात ते. तर ते सगळ्यांसाठी चांगलं, म्हणजे सगळ्यांसाठी केलेलं आहे त्यांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी. तर त्यांची उद्या जयंती. तर उद्या मी तुम्हाला तो इथला ब्लॉग टाकेलच. बघा किती छान वगैरे डान्स वगैरे करतात, सगळं एकदम गाजावाजा असतो, मस्त असतं. मला तर खूप आवडतं बघायला. तर मी तुम्हाला तसं टाकेलच. तसं तयारी वगैरे चालूच आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या आपल्या. तर मी तुम्हाला तसं टाकेलच अपडेट वगैरे. पण मग थोडंसं म्हणजे ते संध्याकाळी जास्त चालतं, संध्याकाळी जास्त होतं, संध्याकाळी जास्त कार्यक्रम वगैरे संध्याकाळीच असतो, सकाळी काही नसतो. तर मी तुम्हाला टाकेलच तिथले अपडेट वगैरे. आणि आज माझी जी पूजा ती बाकी आहे अजून. तर मी आता जाईल घरी गेल्यानंतर मग मी ती पूजाचं ताट वगैरे करून पूजेला जाणार आहे 4-5 वाजता.
जर जमलं तर मी तिथले तुम्हाला एक मंदिर आहे तिथलं छोटंसं, जमलं तर टाकेल मी तुम्हाला. कारण की अगदी इतकं ऊन आहे ना, त्या उन्हामुळे ना बाहेर पण निघू वाटत नाही. खरं सांगते तुम्हाला, बाहेर पण निघू वाटत नाही. लोकं बिचारे बाहेर कसे धंदा करतात, म्हणजे कसं काम करतात, कसं ते उन्हात शेतकरी लोकं झाले जे बाहेरचे वाहन चालवतात किंवा बाहेर बाहेर जाता कामाला, जे बिगारी काम करतात, जे छोटे-मोठे काम करतात बाहेरचे, बिचारे कसे करतात असेल मला नाही माहिती. पण आपण जेव्हा जातो ना बाहेर उन्हामध्ये फिरतो ना, तर उन्हामध्ये अक्षरशः झळे लागतं, झळे इतके उन्हाचे हे लागतं. आणि आता सध्या एप्रिलचा महिना ना, हा महिना पूर्ण कडक ऊन राहणार आहे. हा महिना पूर्ण कडक ऊन राहणार आहे. मग त्याच्यानंतर हळूहळू कमी पण होईल. पण मग त्याच्यामुळे मी तुम्हाला तसं मी जर जमलं तर टाकाल मित्रांनो. नाही जमलं मी छोटंसं टाकेलच, नाही जमलं तर मी नेक्स्ट सोमवारी टाकेलच. तर त्याच्यामुळं आज माझा आहे तिसरा सोमवारमुळे माझी थोडी ती तब्येत डाऊन सकाळी. नाहीतर मी तुम्हाला सकाळी उठल्या ह्याच्यामध्ये टाकते का मी आज हे म्हणजे डाऊन पण नाही म्हणता येणार. पण आता असं कसं ऊन आहे, उन्हामुळं आपण नुसतंच असंच फिरायला गेलो उन्हामध्ये तर जाम होतं, म्हणजे ऊन लागतं. आता शिवाय उपवास पण आहे, पण म्हणजे चप्पल पण आहे पायामध्ये. मग त्याच्यामुळे थोडंसं असं मला डाऊन वाटतं आहे. नाहीतर इतर वेळी मला काहीच वाटलं नाही. मागचा सोमवार पण हा पण चांगलाच गेला, पण आता सध्या ऊन वाढलं आहे त्याच्यामुळं वाटतं आहे, मला स्वतःला वाटतं. पण आता थोडं बेटर वाटतं सकाळपेक्षा. सकाळी मला थोडं जास्त वाटत होतं 11 ते 12च्या दरम्यान, पण आता थोडं बेटर वाटतं. तर मग त्याच्यामुळं म्हटलं चला आज एक ब्लॉग काढू आणि उद्या पण मी टाकणार आहे. तर उद्या पण तुम्ही बघा. आणि काही वाटत असेल ना, काही जरी चुकी वाटत असेल किंवा काही चुकून मी बोलले गेले असेल ताई किंवा दादा, तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. मला सांगायला घाबरू नका की तुम्ही चुकताय बुवा, तुम्ही हे चुकून बोलताय, ते चुकून बोलताय. मला वाईट वाटणार नाही. तुम्ही मला सांगा, कारण मी न्यू आहे. मी पहिलं म्हणजे प्रत्येक ह्याच्यात तेच सांगत आली की मी न्यू आहे. तर माझ्या बोलण्यामध्ये काही चुकी वाटत असेल किंवा काय वाटत असेल तर मला सांगत जा तुम्ही. बाकी तुमचा महिना कसा चालला एप्रिलचा? आता उन्हाचे थोडंसं लोकांच्या घरी पापड वगैरे हे आता तर जास्तच चालू असतील, कारण की आता कडक ऊन आहे. असं गदाड्या धुवायच्या, मस्त कुरड्या पापड वगैरे हे जास्तच चालू असेल. तर आता आहे उद्या मी तुम्हाला टाकेल 14 एप्रिलचा. 14 एप्रिलचा बी व्हिडिओ मी ब्लॉग तुम्हाला टाकेल, ते पण बघा तुम्ही. आता माझी जास्त बोलण्याची कॅपॅसिटी नाही आहे. जर मी तुम्हाला संध्याकाळचं जी बी छोटी अपडेट आहे, पूजाचा पण व्हिडिओ आहे, पूजेचा बी व्हिडिओ टाकेल. आणि संध्याकाळचं ते मंदिराचं जर जमलं मला तर मी ते पण टाकेल. तर चला बाय. आपण भेटू उद्या. उद्या मी तुम्हाला दाखवणारच आहे, ब्लॉग टाकणारच आहे. ओके बाय. आणि काळजी घ्या सगळ्यांनी, कारण की आता ऊन खूप पडलेले आहे. ज्यांची मुलं लहान आहे त्या ताईंनी दादांनी मुलांची काळजी घ्या. 1-1, 2-2 वर्षांच्या मुलांना ऊन खूप लागते. कारण काय असतं, ह्या दिवसामध्ये जर लहान मुलं बाहेर गेले खेळायला तर त्याचं ऊन लागल्यानंतर ते ऊन लवकर निघत नाही. तो तापासारखं ऊन राहतं, ते बाळ तणतण करतं. आपण जातो दवाखान्यात घेऊन, त्या लेकराला ताप आलाय. जर तसं वाटत असेल, अंग गरम लागत असेल तर कान चेक करा. कान जर असा गार वाटत असेल तर समजून घ्या ऊन लागलं. जर कान गरम असेल तर समजून घ्या त्याला ताप आहे. पण मग सध्या आता काळजी घ्या. एप्रिलच्या महिन्यात खूप कडक ऊन आहे. लहान मुलं ऐकत नाही. ते कुठं पण फिरता उन्हामध्ये. चप्पल नसते, कोणी तरी चप्पल असून सुद्धा पहिलं ऊन पटकन लागतं. 11-12च्या नंतरचं ऊनला लेकरांना पटकन लागतं. तर त्यांनी मुलांची काळजी घ्या. त्यांची उन्हाळी वगैरे काढत राहा, त्यांच्याकडे लक्ष द्या. मला एवढंच म्हणायचं आहे. कारण की मोठे झाल्यावर काय वाटतं, पण ज्याची लहान मुलं आहे ना त्यांना पटकन उन्हाळी लागते. उन्हाळी लागल्यानंतर एक काळजी घ्यायची, कान चेक करायचा. कान जर गार वाटला तर उन्हाळी लागलेली आहे. कान जर गरम असला, अंग गरम असलं बाळाचं, त्याच्या संगच कान गरम असला तर समजून घ्यायचं का त्याला ताप आहे. पण कान जर गार असला तर समजून घ्यायचं त्याला उन्हाळी लागलेली. आता उन्हाळी कशी काढता तुम्ही, यांना म्हणजे पूर्वीचे जे आजी असतात, आपले आजी बाबा आजोबा, म्हणजे आपली पूर्वीची आजी वगैरे ते कसे काढतात तुम्हाला माहिती आहे. आता बऱ्यापैकी लोकांना माहिती उन्हाळी कशी काढतात. तरी मी एक सांगते तुम्हाला. उन्हाळी जर काढायची असली तर 3 ह्याची माती घ्यायची, 3 रस्त्याची माती घ्यायची. आपल्या बाहेरून हायवेच्या रस्त्यावरची 3 ह्याची माती घ्यायची.
ते तांब्याचं ताट घ्यायचं, तांब्याच्या ताटात पाणी टाकायचं, ते पाणी उन्हात ठेवायचं. उन्हात कधी ठेवायचं? 5-6च्या दरम्यान, म्हणजे जे कडक ऊन असतं का, उतरतं ऊन, त्या उन्हामध्ये ठेवायचं. त्याच्यात ती माती टाकायची. माती टाकल्यानंतर त्याच्यात कांदा टाकायचा. कांदा टाकल्यानंतर ते पाणी आणायचं आणि ते पाणीचं हे घेऊन, तांब्याचं हे घेऊन ते पाण्यात मिक्स करून ते पाण्याचं तांब्याच्या ह्याच्याने त्याची उन्हाळी काढायची. ती उन्हाळी चिटकून निघते, लवकर निघत नाही, तशी ती उन्हाळी काढायची. आमच्यात अशी काढतात. आमची आजी वगैरे आम्हाला अशी शिकवायची. बाकीच्यांमध्ये पद्धत नाही माहिती, पण मग ज्याला उन्हाळी काढता येत असेल त्यांनी काढून घ्यायची उन्हाळी. लेकरांकडे लक्ष द्या छोट्या छोट्या. ओके, बाय.